तुझ्याशिवाय ना माझं कुठे लक्ष लागत नाही. तू नसली ना की चैन पडत नाही. या मी शेफाली या कमी. बोला सर, तुम्ही बोलवलात. काय मग शेफाली, सापडला का कोणी मुलगा? म्हणजे तुम्ही नाही का अगदी युद्ध पातळीवरती नाव नोंदवलं होतं, मुलं शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, सापडला कोणी? शेफाली, शेफाली माझ्या नजरेत तुमच्यासाठी एक मुलगा आहे. कोण? राहुल की तो संदीप की आणखी कोणी? नाही, राहुल संदीप किंवा आणखी कोणी नाहीये. कसं सांगू मी, तुमच्या स्टाईलने आपण प्रयत्न करूया. तुम्ही डोळे झाका. डोळ्यांचा काय संबंध आहे? मी तेच म्हणतो, डोळ्यांचा काही संबंध नाही तर मग डोळे झाका. पण मला ऐकायचंय. ऐकायचं ना, मग ऐकतो आपण कानाने ना. मी डोळे झाका म्हणतोय, कान झाका म्हटलं का मी? डोळे झाका. मला काहीच ऐकू येत नाहीये. पण मी काही बोललोच नाहीये. तुम्ही थांबा ना शेफाली, 2 मिनिटं डोळे झाका ना प्लीज. हा बोला ना. अरे थांबा ना शेफाली, तुम्ही प्लीज. मला असं पॅनिक नका करू, मी आधीच खूप अँक्शियस झालो. थोडं थांबा. हा ओके. ते हे हे ते मला ना हे त्याची भाषा कळत नाही. बाय. आओ शेफाली थांबा ना. टू द लव्ह ऑफ माय लाईफ. टू द लव्ह ऑफ माय लाईफ. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून सगळ्या गोष्टी खूप बदलत गेल्या. याआधी जग कधी इतकं सुंदर नव्हतं, पण आता ते खूप सुंदर वाटायला लागलं. तू आल्यापासून मला कळलं की आपलेपणा काय असतो, नाती काय असतात, केअर करणं काय असतं, हे मला तुझ्यामुळे कळलं. तू डब्यात आणलेली ती सांडग्याची भाजी, तू ऑफिसमध्ये भरवलेला तो प्रेमाने भरवलेला घास, त्या सगळ्याची चव न माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळते. खरं तर ती माझ्या मनामध्ये सुद्धा आहे. मला ती खूप हवीशी वाटते. तेव्हाच मला वाटलं होतं की ही चव आयुष्यभर माझ्या सोबत असावी. तुझं ते ऑफिसमध्ये असणं, नसणं, हसणं, सर सर म्हणत धाडकन दरवाजा उघडून आत येणं, तुझं सर 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 करून मला कॉफी विचारणं, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. आणि हे सगळं खूप छान आहे. आणि ह्या सगळ्याची मला आता खूपच सवय झाली आहे. म्हणजे इतकी सवय झाली ना की आता हे नसलं तरी मला करमत नाही. आणि हे असावं असं वाटतं. तू नसलीस ना की घरी मला चैन पडत नाही आणि मला ऑफिसमध्ये चैन पडत नाही. आता मला असं वाटतं की आयुष्यभर मी तुझी साथ द्यावी आणि तू माझी साथ द्यावी. देशील ना? तुझाच लगनाळू, प्रेमाळू, मायाळू, समीर. काय होतं सर? तुम्ही मस्करी करताय का माझी? नाही. मी हे जे काही चिठ्ठीत लिहिलंय ते खरंच तुम्हाला मला सांगायचं होतं. हो. माझा ना विश्वासच बसत नाहीये. म्हणजे तुम्ही जे काही हे सांगताय ते, माझे कान मला जे ऐकवतायत ते खरंच सगळं खरं आहे का? हो. माय गॉड सर, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की तुमचं माझ्यावर प्रेम आहे? हो. आणि तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय? हो. हे खरंच खरं आहे का? मी किती वेळेला हो 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 म्हणायचंय. आता माझ्याकडनं एकदा तुम्ही अनुमोदन घेतलं ना, मी हो 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 होच म्हणतोय की माझा. तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही जा, कामाला लागा, जा. नाही, सॉरी सर, मी जरा कन्फर्म करत होते. किती वेळेला कन्फर्म करणार? आता माणूस म्हणतोय ना हो हो, जाऊ दे, जा तुम्ही कामाला लागा, मला नाही बोलायचं. तुम्ही चिडू नका ना सर. मला सांगा, हे जे काही तुमच्या मनात होतं इतके दिवस
ते आधी का सांगितलं नाही मला? काही स्वतःच काही बेक थॉट आहे की नाही, काही विचार आहे की नाही, काही ठरवणं आहे, काही म्हणजे असं एकदम कसं बोलायचं, असं थोडस कन्फर्म व्हायला पाहिजे ना आपलं आपल्याशी. मग आता झालंय ना कन्फर्म? म्हणजे तसं नाही झालंय, पण आता तुम्ही थेट लग्नासाठी मुलंच पाहायला सुरुवात केली म्हटल्यानंतर मग काय माझं मग एकदम असं काळजामध्ये. तुम्ही टेन्शन घेऊ नका सर, मी आहे ना. आपण ना ट्रायल लव्ह करूया. ट्रायल लव्ह म्हणजे काय? म्हणजे आपण नाही का एखादी गाडी घेताना ट्रायल ड्राईव्ह घेतो की गाडी कशी आहे आणि त्याचा एव्हरेज कसा आहे, कशी चालणार. तसंच प्रेमाचं, म्हणजे आपलं प्रेम किती चालणार, कसं चालणार, असा ट्रायल पिरियड. अरे बापरे, हे असंही असतं का? म्हणजे ट्रायल लव्ह वगैरे नसेल, पण आपण एक नवीन टर्म बनवूया ना, ट्रायल लव्ह. याच्यामध्ये काय असेल काय नेमकं, म्हणजे मला जरा क्लिअर करून सांगा ना. आपण प्रेमात असू पण अटींसोबत. हो सांगा मग मला अटी पटकन, मी त्या काय वाचून घेतो, बघून घेतो. त्या मी तुम्हाला एक 2-4-3 दिवसात सांगते. 2-4-3 दिवसात? त्याच्यापेक्षा आठवड्याभरात, महिना पूर्ण व्हायच्या आधी सांगाल ना? सांगणार. अटींसह प्रेम, वेगळंच काहीतरी. सर किती छान ना. म्हणजे आपलं कसं अटी-अटीचं प्रेम असणार, ते अटी-अटीचा सामना असतो ना. अटी-अटीचा सामना नसतो तो, अटी-तटीचा सामना असतो. हे प्रेम अटी-अटींचं आहे असं तुम्ही म्हणताय. अटी-तटी. अटी-तटी. तटी. राहू द्या शेफाली, जा आता कामाला लागा. ट्रायल लव्ह. सर मला ना विश्वासच बसत नाहीये की, म्हणजे की काय, कि मुझे प्यार हुआ समीर मिया बरी बरसात में इकरार हुआ. तुमच्या ह्या उत्साहाकडे बघून माझ्या मनात थोड्या वेगळ्या भावना आहेत शेफाली. काय? उरात होतय धडधड लाली, गालावर आली, अंगात भरलं ज्वार. ही फिरतीची बाधा झाली, आता अधीर झालो या अन बधीर झालो या अन तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या. अरे उडतय रंगात रंगात आलो या. शेफाली वागू नका असं तुम्ही प्लीज. एक मिनिट, तुम्ही परीला सोडायला आला होतात का? हो. तुम्ही आमच्या यांना ओळखता का? ह्यांना म्हणजे? हो म्हणजे माझ्या मिस्टरांना. नाही हो, काय झालं? तुम्हाला ते भेटले ना तेव्हापासून सारखं चाललंय त्यांचं, ह्यांना कुठेतरी पाहिलंय, यांना कुठेतरी पाहिलंय. जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात, त्यामुळे गोळ झाला असेल. असेल असेल, पण परी मात्र तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलत असते. हा, खूप लढा लागलाय तिला तुमचा. हो, ती आहेच गोड. अगं ए, वाढतेस ना मला. आले आले. मॅडम मी येऊ का? बरं ठीक, येतो. हा, तुला काय सांगितलं होतं? त्या मुलीला सोड आणि परत ये ना, गप्पा कशाला मारत बसलं? त्याच बोलत बसल्या, मी काय करणार? त्याच बोलत बसल्या, मी काय करणार? लक्षात ठेव, आता यापुढे या एरियामध्ये अजिबात दिसायचं नाही, कळलं काय? हो, नाही दिसणार. हा, ठीक आहे. आजोबा येऊ? इलेक्ट्रिसिटीच्या बिलाबद्दल बोलायचंय. तो चेक तू? हो आजोबा, तो चेक मीच साईन केला होता. पण काय? पण काय सुनबाई? आजोबा मला नाही माहिती, पण कालपासून माझ्या हातून सगळ्या चुकाच होत आहे. काल मी परीला डबा दिला पण तो रिकामा दिला आजोबा. तिच्या शाळेतून फोन आला तेव्हा मला कळलं.
तिची शुगर पण खूप लो झाली होती. मी त्या घाईत आहे ना ऑफिस मधनं निघाले आणि मला आठवत नाहीये मी चेकवर नीट साईन केली की नाही का अमाऊंट नीट लिहिली की नाही. पण आजोबा मला माहितीये चूक ती चूक आहे आणि चुकीला माफी नाहीये. आजोबा तुम्ही जी शिक्षा द्याल त्यासाठी मी तयार. मी उद्यापासून ऑफिसमध्ये नाही जाणार आजोबा. कदाचित यश म्हणत होता ते खरंय, एका वेळी सगळ्या गोष्टी नाही गाठतायत. आता नेहाला कामाला जायला सांगायचं काही कारणच नाहीये. आय एम व्हेरी शुअर पप्पा हिला ऑफिसमध्ये पाऊलही ठेवायला देणार नाहीत. यश म्हणतो ते 100% खरे. प्रत्येक गोष्ट एकाच वेळी नाही करता येत. कितीही प्रयत्न केला तरी गाठता नाही येत. पण याचा अर्थ हरलेल्या प्रसंगातून पळ काढणं हा काही मार्ग नाही ना. ही कंपनी तुलाच सांभाळायची आणि केलेल्या चुकांतून शिकत शिकतच पुढे जायचंय तुला. काय बडबडतोय काय हा म्हातारा? कळतंय का याला? गॉड उगाच किती त्या नेहाचा पुळकाय याला. नाही एक दिवस हिने कंपनी बुडवली ना तरी हा म्हातारा हेच बडबडणार आहे वाटतं. थँक्यू आजोबा. मॅडम नेहा मॅडमचा फोन वाजतोय. यशरांचा फोन येतोय. तिला द्यायचा ना फोन? हो दे मला, मी नेऊन देते. कामं नाही तुला नाही. हॅलो नेहा, काय का नवऱ्याला विसरली की काय तू? सकाळपासून फोन नाही काय नाही. म्हणजे माणसाने कामामध्ये बिझी असावं पण एवढं? मी पण हेच म्हणत होते तिला. पण तुला आपली नेहा माहिती आहे ना किती हट्टी आहे. आय मीन एखादी गोष्ट तिने ठरवली ना करायची तर ती पूर्ण झाल्याशिवाय ती शांत बसत नाही. काकू मी चुकून तुला फोन लावलाय का? नेहाचा फोन तुझ्याकडे कसा काय? नाही अरे स्टाफने आणून दिला. बराच वेळ वाजत होता ना. आय गेस तूच कॉल करतोयस. नेहाशी काही बोलणं झालं नव्हतं. म्हटलं आता फोन ट्राय करून बघूया. कुठे आहे ती? आय गेस पप्पांच्या खोलीत. ऑफिस काम चालू आहे बहुधा तिचं. एक काम कर तू फोन होल्ड कर, मी तिला नेऊन देते. हा नाही नाही इट्स ओके. कामात असेल तर राहू दे, काय प्रॉब्लेम नाही. मी बोलीन नंतर तिच्याशी. बाकी ऑल ओके? या एव्हरीथिंग इज फाईन. परी बरी आहे? परी सुद्धा मज्जेत आहे. डोंट वरी. आणि तू कसा आहेस? ऑल गुड ऑल गुड. दॅट्स फॅन्टास्टिक. टेक केअर. ठीक आहे मग ठेवतो मी. नंतर बोलीन मी नेहाशी. या बाय बाय. यश तू बरोबरच बोलतोस. सगळं काही एकदाच गाठता येत नाही. काही ना काहीतरी हातातून निसटतच. पण मग आता नेहा जर ऑफिस सांभाळणार असेल तर तिच्या हातून तिचा नवरा निसटूच शकतो ना. पिकुचू दादा, पिकुचू दादा. काय? अरे खात काय बसलाय? चल लवकर. अगं बॅग तरी भरून होऊ देत. मॅडम हे मिळालं. काय हे काय पिकुचू? आज स्कूलमध्ये हिची पॅरेंट्स मीटिंग आहे आणि हे लेटर आपला स्टाफ घेऊन फिरत होता परवा. मी ते घेतलं. नेहा बहिणीला द्यायचं होतं, विसरलो चुकून. मम्मा सॉरी ना. मम्मा सॉरी. हे परत नाही होणार. चुकून विसरलो मम्मा. मम्मा सॉरी. मम्मा सॉरी. मम्मा खरं सॉरी. मारू नको मम्मा प्लीज. सॉरी. चुकून विसरलो मम्मा. सॉरी मम्मा. पिकुचू इट्स ओके. डोंट वरी. का घाबरतोयस तू? बेटा मी तुला मारणार नाहीये. बट तू खूप मोठी चूक केलीस बच्चा. तू खरंच नाही मारणार आहेस? अरे पिकुचू दादा एकदा नाही म्हणाली ना सिम्मी आजी.
परत परत का विचारतोस? आजी, ते लेटर दे मला, मी आईला देते. डोंट वरी डार्लिंग, मी देईन ना तुझ्या आईला. ओके. तुम्हाला दोघांना स्कूलला जायला लेट होतोय ना. कम ऑन, गो गो गो, मूव फास्ट. हॅव अ नाइस डे बच्चा. बाय. बाय बाय बाय. बिचारी नेहा, आज पॅरेंट्स मीटिंग आहे आणि ती अटेंडच करू शकणार नाहीये. अरे देवा, या सिम्मी निकम्मीचा फोन आला. आज काय नवीन, आज काय वाढून ठेवलंय देव जाणे देवा. उचलते उचलते, तुलाच उचलते आता. थांब. हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम, बोला. आज ऑफिसमध्ये सकाळी 9 ते 11 या वेळात कोणाचेही फोन लागले नाही पाहिजेत. का? मी सांगते म्हणून. ठीक आहे मॅडम. आता कोणाचा फोन आला नाही पाहिजे म्हणजे काय? आणि कोणी फोन लावला तर लागणारच ना. मी काय लाईन कट करणार आहे का मोबाईल ऑफ करणार आहे का डोक्यावर पडलीस का ग तू सिम्मी? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शेफाली. नेहा 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 नेहा, काय झालं असं का? मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? फायनली आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्यू. काय रे समीर, तुला बाकीचं सगळं बोलायला वेळ आहे ना, पण तुझ्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट घडून गेली आणि तू मला सांगितलं पण नाही. नाही नाही, बरोबर आहे, आयुष्यातली मोठी गोष्ट आहे. पण काय आहे, आत्ता ऑफिस टाइम आहे की नाही, हे सगळं आत्ता इथे बोलायची काही गरज आहे का शेफाली? प्लीज कुठे बोलू नका प्लीज. का? का काय, ही मनातल्या मनात बोलली तरी सगळ्या गावभर ऐकायला जातं. ते सगळं जाऊ दे. शेफाली, तू आधी मला सांग, कसं घडलं, म्हणजे कसं प्रपोज केलं याने? मी तुला सांगते. अरे काय मी तिला सांगते काय? हे असं का करतोयस, का नकल करतोयस तिची? नेहा, हे सगळं इथे नको ना, आता आपण कामाला लागूया बरं प्लीज. ही वेळ नाहीये बरं. नेहा 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 गो, एक मोठा प्रॉब्लेम झालाय माहितीये का तुला? तू जरी ऐकलीस ना तरी तुलाही वाईट वाटेल, तुझं मन सुन्न होईल, तुला सुचणार नाही काही. काय झालंय वहिनी? तुला माहिती का, तू आमच्या शेजारचा पिंट्या, त्याला ना मोबाईल मुळे कॅन्सर झाला. मोबाईल मुळे कॅन्सर? काही काय बोलता वहिनी? तुला जर विश्वास नसेल तर फोन लावून देऊ का? आता लावा. अरे वहिनी, काही फोन लावायची काही गरज नाही, बोल तू. त्या पिंट्याची आई सकाळपासून रडतीये जेव्हापासून कळलं की त्याला कॅन्सर झालाय. मला एक गोष्ट कळत नाही की ह्या मोबाईलचे फायदे लोकांना जसे माहित आहेत तसे तोटे का माहित नाहीये. का लोक मोबाईल इतका वापरतात ग? आता मोबाईल म्हणजे काय श्वास आहे का ऑक्सिजन आहे की तो अगदी घेतला नाही तरी प्रॉब्लेम होणार? 2-3 एक मिनिट वहिनी, हे जे तुम्ही तावं असं करून बोलताय ना, सगळं बरोबर आहे, पण लक्षात घ्या आपण आता ऑफिस मध्ये आहोत. आणि मला एक सांगा, या सगळ्यात मुद्दा काय आहे? मग मुद्दा असा आहे की तू माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी म्हणजे ऑफिसच्या लोकांसाठी एक गोष्ट करशील का नाही? काय? तू ना ऑफिस मध्ये ना 9 ते 11 नो मोबाईल टाइम कर. 9 ते 11 ही ऑफिसची महत्वाची वेळ आहे. त्यावेळेला अनेक मीटिंग्स होत असतात, कोऑर्डिनेट करत असतात लोक एकमेकांशी, आणि त्यावेळेला मोबाईल बंद ठेवायचा हे शक्य नाही. मग काय झालं? आपण मनात आणलेलं आता सगळं करू शकतो. आपल्याकडे लँडलाईन आहे, लॅपटॉप आहे, ते कम्प्युटर आहे, ते तुम्ही करा ना. म्हणजे मग तुम्हाला मेसेज काय, फोन काय ते द्यायचं ते द्या ना. आणि 2 तासाचा प्रश्न आहे. वहिनी, बरं बघू आपण. अरे बघू काय बघू, ऑफिस मध्ये शक्य नाहीये. हो, आपण एक काम करूया का, आजचा दिवस, फक्त आजचा दिवस तरी आपण हे पाळूयात, 9 ते 11. ओके, हा चालेल ना? हा, सगळ्यांनी ऐका जरा, ऐका. आजपासून म्हणजे आजचा दिवस, हा 9 ते 11 नो मोबाईल टाइम असं मॅडमनी सांगितलेलं आहे. आता कामाला लागूया? हो हो चालेल. एक पण हा नियम तुझ्यासाठी पण आहे. हो ठीक आहे, चला आता कामाला. हा शेफाली, कामाला लागा. माझ्याच
ती जाऊ दे सेल्फी वगैरे 2 तासानंतर. वहिनी जरा 1 मिनिट इकडे या. बोला. मला एक सांगा, हे इतकं बोलायचं, त्यात परत हा नेसलेल्या साडीवरती कोटही घालायचं, तुम्हाला गरमी नाही होत? हाच प्रश्न तू यशला विचार बरं. त्याला नाही गरमी होत कारण तो कमी बोलतो. आता फक्त लवकरात लवकर लँडलाईनच्या सगळ्या वायरी काढल्या पाहिजेत.